खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील तलारेवाडी परिसरात एका मोकळ्या प्लॉटवर कंपनीकडून विषारी औद्योगिक राख उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दिवसाढवळ्या खुलेआम ही राख टाकली जात असून पावसामुळे ही राख नाल्यातून वाहत जाऊन थेट नदीच्या पाण्यात मिसळत असल्याची गंभीर बाब लक्षात आली। या प्रकारामुळे परिसरातील जलप्रदूषणाचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। लवटे औद्योगिक क्षेत्रात यापूर्वीही अशा प्रकारचे प्रदूषणाचे प्रकार घडलेत, मात्र यावर ठोस कारवाई न झाल्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडतायत। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी नदीपात्रात रासायनिक पाणी सोडल्याचा मुद्दा मांडला होता। यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी या परिसराला भेट दिली आणि या जागेची पाहणी केली। यावेळेला बोलताना संजय आखाडे म्हणाले, नमस्कार, मी लोटेमध्ये आहे, खेड तालुक्यामध्ये, आणि लोट्यामध्ये वारंवार पाऊस चालू झाला किंवा पाऊस जरी नसेल चालू झाला तर हे प्रदूषण होतच असतं। त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून लोट्यामधील या तलारीवाडीच्या समोरच्या साईडला, म्हणजे मेन रोडच्या समोरच बाजूला एक प्लॉट आहे छोटासा, आणि तो प्लॉट आहे योजना कंपनीवाल्याचा प्लॉट आहे। आणि त्या प्लॉटवरती जी राख येते आपली, जी एक म्हणजे विषारी कंपनीची जी राख असते, ती राख इथं उघड्यावर नेऊन टाकलेली आहे। त्याचा सॅम्पल पण घेतलाय आणि त्याच्यामध्ये ती राख जी आहे इथं दिवसा ढवळ्या ओपन प्लॉटवरती ही टाकलेली जाते। आणि ह्याच राखेचा आता पाऊस चालू असल्यामुळे ही पाऊस पडतो आणि ह्या राखेचं जे पाणी आहे ते निसरून नाल्यामार्फत नदीला मिळालं जातं। आणि मग प्रत्येक वेळी लोटे MIDC वरती काही ना काही हे असे प्रसंग होत असतात। आत्ताच या पावसाळी अधिवेशनामध्ये शेखर निकम साहेबांनी हा जो रासायनिक केमिकल आहे त्याचा प्रश्न उद्भवला होता, काढला होता, आणि त्याच्यावरती आदरणीय पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाताईंनी सांगितलं होतं की अशा कंपन्यांवरती कठोर कारवाई ही होईल। आता देखील हे असं उघड्यावरती केमिकल रासायनिक जी काय कोटिंग पावडर असते ती इथं टाकलेली आहे। माझी देखील मागणी आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवरती तात्काळ कारवाई करावी। हा प्लॉट कुणाचा आहे, हे कुठून कसं काय टाकलं गेलं, इथं गुरं देखील फिरत असतात, हे उद्या जर बळी गेले तर मला सर्वस्वी जबाबदार ही कंपनी असेल, ज्या कुठल्या कंपनीने हे टाकलं असेल। आता हा प्लॉट तर योजना कंपनीचा आहे, मला वाटतंय ज्याचा प्लॉट असेल त्यांनीच टाकला असेल, कदाचित ह्याच कंपनीने टाकलं असेल। ह्या कंपनीवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 15 दिवसानंतर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नियंत्रण मंडळ चिपळूण याच्या समोर आंदोलन करेल याची दक्षता घ्यावी।